माझ्या सर्व स्वामी भक्तांनी स्वामी महाराजांचं गुरुपद घेतलं. गुरुपद घेतल्यानंतर स्वामींच्या सेवेत आता आपण आलो. तर आता दररोज आपण जी घरामध्ये स्वामींची सेवा करणार आहात बघा, त्या सेवेमध्ये स्वामी महाराजांचे काही असे महत्त्वाचे नियम आहेत बघा. त्या नियमाचं आपल्याला पालन करून स्वामींची सेवा करायची. तर आता काय असे खूप मोठे मोठे नियम नाहीत, काही एक दोनच असे नियम आहेत बघा की त्या नियमाचं आवर्जून आपल्या घरामध्ये आपल्याला पालन करायचं असतं. कारण आपण स्वामींच्या सेवेत आहोत, आपण आपल्या स्वामींची सेवा घरामध्ये करणार आहोत. तुम्हाला सांगते की स्वामी महाराज हे दत्तगुरूंचे अवतार आहेत बघा, आणि स्वामींना आपल्याला अगदी साधी भोळी सेवाच खूप प्रिय असते. स्वामी महाराज काय बघत असतात? स्वामी महाराज आपण किती हृदयापासून त्यांची सेवा करतो, किती मनापासून करतो, आपली भक्ती किती खरे, आपली श्रद्धा किती खरे, आणि त्यांच्यावर आपला किती विश्वास आहे हे ते बघत असतात. यासाठी सांगते की तुम्ही गुरुपद घेतलेलं आहे तर तुम्हाला घाबरायचं नाही की आता मोठमोठे नियम आहेत का. तर बघा, हा व्हिडिओ मला आवर्जून करायचा होता कारण नवीन स्वामी सेवेकरी असतात, काही 1 ते 2च नियम आहेत बघा. पण मला तर असं वाटतं की जो स्वामी भक्त स्वामींच्या सेवेत येतो ना, त्या स्वामी भक्तांना ह्या 1-2 नियमाचं पालन करूनच स्वामींची सेवा करावी असं मला तरी वाटतं बघा. तर हे नियम कोणते आहेत की जे नियम आवर्जून आपल्याला पाळायचे आहेत? स्वामींच्या सेवेमध्ये नवीन आहात आणि सेवेमध्ये नवीन आहात यासाठी मी तुम्हाला आवर्जून एक गोष्ट सांगते बघा. तुम्ही ना पहिल्यांदा स्वामींची मूर्ती घेण्याऐवजी ना तुम्ही घरामध्ये स्वामींचा फोटो आणा. एक छोटासा फोटो आणा आणि त्या फोटोची स्थापना आपल्या देवघरामध्ये करा. तुम्हाला सेवा होणं तुमच्याकडनं खूप महत्त्वाचं आहे बघा. आता तुम्हाला सेवा सुरुवातीला कोणत्या करायच्या आहेत? सेवा दररोज आपल्याकडनं होणं खूप महत्त्वाचं आहे. कारण आपण जेव्हा सेवा करत असतो ना तेव्हा आपल्यावरती अडचण, दुःख, संकट हे जे पण येत असतं बघा, त्यातून आपल्याला मार्ग मिळत असतो आणि स्वामींसोबत सुद्धा आपलं नातं हे घट्ट होत जातं. ह्यासाठी तुम्हाला सेवा ही थोडी तरी सुरुवातीला तुम्हाला सेवा ही दररोज आवर्जून करायची. तर तुम्ही आता पहिल्यांदा नवीन आहात तर सेवा कोणती करू शकता? तर बघा, नेहमीप्रमाणे आपण ज्याप्रमाणे सकाळी उठतो त्याप्रमाणे आपले देवपूजा वगैरे सर्व करून घ्यायची आहे. आपल्याला ही नातर सुद्धा आपल्या घरामध्ये आवर्जून आणून ठेवायचंय. कारण दररोज तुम्ही पूजेमध्ये ना स्वामी महाराजांच्या फोटोला तुम्हाला ही नातर अर्पण करायचंय. आवर्जून अर्पण करा. तुमच्या घरामध्ये तुम्हाला जी फुलं मिळतील ती फुलं स्वामींच्या फोटोना अर्पण करायची आणि दररोजची आपली देवपूजा करून घ्यायची. तुम्ही दररोज करू शकता. आता नैवेद्यामध्ये तुम्ही एखादं घरामध्ये फळ असेल तर नैवेद्य सकाळी अर्पण करू शकता. दूध साखरेचा जरी नैवेद्य अर्पण केला ना तरी सुद्धा चालेल. नुसत्या साखर जरी नैवेद्य अर्पण केला तरी सुद्धा दररोज चालेल. तुम्हाला जसं शक्य होतंय ना नैवेद्यामध्ये अर्पण करणं तेवढं तुम्ही करू शकता. साधी भोळी तुम्ही सेवा घरामध्ये, पूजा घरामध्ये करू शकता. आता तुम्हाला सेवा करायची श्री स्वामी चरित्र सारामृत हा 1 ते 21 अध्याय जो ग्रंथ आहे बघा, हा ग्रंथ तुम्हाला ना आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये स्टॉल असतात त्या ठिकाणी तुम्हाला सहज मिळून जाईल. आणि एक नित्यसेवेचं पुस्तक लागणार आहे. तर हे दोन्ही तुमच्याकडे असणं खूप आवश्यक आहे बघा. आता स्वामींची सेवा तुम्हाला दररोज पूजा कशी करायची घरामध्ये ते मी सांगितलं, म्हणजे थोडक्यात तुम्हाला मी सांगितलं. जर तुम्हाला ह्याच्याविषयी आणखीन जर माहिती हवी असेल तर मी नवीन व्हिडिओ सुद्धा लवकरच घेऊन येईन. पण त्याचप्रमाणे मी तुम्हाला सांगते की आता सेवा करताना आपल्याला कोणते नियम पाळायचे आहेत बघा. तुम्हाला सांगते की आपण एक स्वामी भक्त आहोत बघा, आणि आपल्याकडनं ना स्वामींना काही हवं नसतं. तुम्ही किती 5 पक्वानांचा नैवेद्य अर्पण करता, तुम्ही किती जास्तीत जास्त वस्तू अर्पण करून पूजा घरामध्ये करता, हे ते कधीही बघत नाही. ते काय बघतात? तुम्ही किती शुद्ध अंतःकरणाने त्यांची सेवा करता, त्यांचं नामस्मरण तुम्ही किती करता, तुम्ही त्यांची ग्रंथ किती पठण करता, हे ते बघत असतात. यासाठी सांगते की स्वामीच्या सेवेत नवीन आहात तर तुम्हाला एक गोष्ट आवर्जून सांगते. तुम्हाला जसा वेळ मिळेल, समजा तुम्ही एखादी महिला आहे, त्या अशा व्यक्तीला, म्हणजे स्त्रियांसाठी मी सांगते, तुम्ही घरामध्ये जेवण बनवत आहात किंवा घरामध्ये कोणती तर असं काम करत आहात त्यावेळेला सुद्धा तुम्ही चालता, उठता, बसता स्वामी महाराजांचं नामस्मरण करू शकता. जे दादा आहेत बघा स्वामींच्या सेवेत त्यांना सुद्धा मी सांगते, तुम्ही जॉबच्या ठिकाणी आहात किंवा तुम्ही बाहेर निघालेला आहात तर तुम्ही अशा वेळेला सुद्धा जेव्हा तुम्हाला वेळ मिळाला तेव्हा तुम्ही स्वामी महाराजांचं नामस्मरण मनातल्या मनात करू शकता. नामस्मरणामध्ये इतकी शक्ती आणि इतकी ताकद आहे ना की अशक्य वाटणाऱ्या गोष्टी सुद्धा या नामस्मरणामुळे शक्य होतात. सुरुवातीला तुम्ही जास्तीत जास्त नामस्मरण करण्याचा प्रयत्न करा. जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही स्वामींच्या नामस्मरणात आवर्जून राहावा. आता त्याचप्रमाणे बघा, स्वामी महाराजांची सेवा म्हणजे आपल्याला ग्रंथ पठण करायचं आहे. तर आता स्वामी चरित्र सारामृतात मधले तुम्हाला जर 3 अध्याय दररोज पठण करणं शक्य असेल, तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही आवर्जून 3 अध्याय पठण करू शकता. भले तुम्ही नवीन आहात, तुम्हाला 3 अध्याय पठण करणं शक्य नाही तर तुम्ही दररोजचा एक जरी अध्याय त्यातला पठण केला ना तरी सुद्धा चालेल. आता दररोजचा एक अध्याय पठण करण्यासाठी आपल्याला 3 ते 4 मिनिटं लागू शकतात कारण अध्याय खूप छोटे आहेत बघा.
तुम्ही आवर्जून दररोज घरामध्ये स्वामी चरित्र सारामृतातला एक एक अध्ययन पठण करा. म्हणजे 21 दिवसामध्ये तुमचं हे एक पारायण घरामध्ये पूर्ण होतं. त्याचप्रमाणे बघा, स्वामी महाराजांचा तुम्हाला जर 11 माळी नामस्मरण करणं शक्य असेल, आवर्जून 11 माळी करा. भले तुम्हाला 11 माळी करणं शक्य होत नाही, तुम्ही एक माळ जरी केली तरी चालेल, पण ती एक माळ तुम्हाला अगदी मन एकाग्र करून देवघराजवळ बसूनच करायचं आहे. आता स्वामी चरित्र सारामृतातला जो अध्ययन मी तुम्हाला मगाशी सांगितले, ते अध्ययन सुद्धा आपल्याला देवघराजवळ बसून पठण कर. सेवा करण्यासाठी तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही, कमीत कमी तुम्हाला 10 मिनिटं लागू शकतात. पण ही सेवा जेव्हा आपण करतो ना, तुम्हाला सांगते, तेव्हा आपल्या आयुष्यामध्ये जे पण दुःख येणार असतं ना, जी पण अडचण येणार असते ना, त्यातून स्वामी आपल्याला मार्ग दाखवतात. आणि तुम्हाला एक सांगते की तुमची जेवढी नित्यसेवा वाढत वाढत जाणार ना, तेवढं तुमच्या आयुष्यातील जे मागच्या जन्माचे जे भोग असतात, जे भोग आपण ह्या जन्मामध्ये येऊन फेडत असतो बघा, जे दुःख अडचणी आपल्या वाटेला येतात आणि त्यातून हे भोग आपण भोगत असतो, तर हे भोग जेव्हा तुम्ही भोगत असणार ना, तेव्हा तुम्हाला त्या भोगाची तीव्रता सुद्धा कमी जाणवणार. तुमच्यावरती मोठी मोठी दुःख जरी आली ना, तरी त्या दुःखातून तुम्ही कधी बाहेर पडला हे सुद्धा समजणार नाही तुम्हाला. कारण अशा वेळेला ना, स्वामींचा एक, आपल्या गुरूंचा एक वरदहस्त आपल्या डोक्यावरती असतो. यासाठी जेवढं शक्य होईल ना, तेवढी तुम्ही ही सेवा तरी घरामध्ये सुरुवातीला करा. गुरुपद घेतले ह्याचा अर्थ असा नाही की आता आपण काही सेवा करायची नाही, तुम्हाला ही सेवा करायचीच आहे. बघा, तुम्हाला सांगते की जे जुने स्वामी सेवेकर आहेत ना, ते जुने स्वामी सेवेकरांसाठी दररोजचे 3 अध्ययन आणि 11 माळी जप हे आपल्या स्वामी महाराजांची नित्य सेवा असते बघा. पण तुम्हाला हे दररोजचे 3 अध्ययन किंवा 11 माळी जप करणं हे पहिल्यांदा सुरुवातीला आपल्याला शक्य होत नाही. काही वेळेला काय असतं की आपलं मन एकाग्र होत नाही, काही वेळेला आपल्या डोक्यामध्ये विचार येत राहतात आणि अशा वेळेला आपल्या सेवेकडे मन लागत नाही. आता संध्याकाळी दिवा धूप आरती सर्व घरामध्ये लावायचं आणि स्वामी महाराजांचा ना तारक मंत्र तुम्हाला एक वेळेला घरामध्ये आवर्जून पठण करायचं. तारक मंत्र पठण करण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, पण ही जी सेवा जर तुम्ही घरामध्ये तारक मंत्राची केली ना, तर तुमच्या घरामध्ये बघा, जी नकारात्मकता असते, जी वाईट गोष्ट असते, ती सर्व बाहेर निघून जाते. आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येते आणि तारक मंत्रामध्ये प्रचंड अशी ऊर्जा आहे, शक्ती आहे. आपल्या मनामध्ये जेव्हा दुःख असतं बघा, एखाद्या गोष्टीचा विचार असतो, आपल्या घरामध्ये अशांतता असते आणि आपल्या पूर्ण आयुष्यामध्ये दुःख असतं, त्यावेळेला तुम्ही नक्कीच बघा तारक मंत्राचं पठण डोळे बंद करून करा. तुम्हाला नक्कीच बघा तारक मंत्राचा अनुभव येईल. तारक मंत्र खूप महत्त्वाचा आहे. आता हा तारक मंत्र जर तुमच्याकडे नित्यसेवेचं पुस्तक नाही सुरुवातीला, तर तुम्ही गुगलवरून सुद्धा तारक मंत्र घेऊ शकता आणि तो पठण करू शकता. पण तारक मंत्र आवर्जून घरामध्ये 3 सांच्या वेळेला पठण करायचं आहे. आता दुसरी गोष्ट एक सांगते बघा, आता ह्या गोष्टींकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. आता काही वेळेला काय होतं की आपण स्वामींच्या सेवेत नवीन असतो, स्वामींचं गुरुपद तुम्ही घेतलेलं आहे, पण तुमच्या घरामध्ये मांसाहारी पदार्थ बनवले जातात किंवा तुम्हाला एखाद्या व्यक्ती मांसाहारी पदार्थ बनवून द्यावे लागत आहेत किंवा तुम्ही स्वतः सुद्धा मांसाहारी पदार्थ खात आहात, तर तुम्हाला एक सांगते की अशा वेळेला तुम्ही घाबरू नका. जेव्हा तुमच्याकडनं स्वामींची सेवा जास्तीत जास्त होते ना, तेव्हा स्वामी महाराज अशा पदार्थापासून ना आपल्याला लांब करतात. म्हणजे असे पदार्थ खाण्याची इच्छा आपल्या स्वतःचीच होत नाही. त्याचप्रमाणे ज्या घरामध्ये बघा जास्तीत जास्त सेवा केली जाते, त्या घरामध्ये सुद्धा त्या घरातील व्यक्तींचं सुद्धा असे पदार्थ खाण्याची इच्छा पूर्णपणे संपून जाते आणि त्या घरामध्ये सुद्धा असे पदार्थ जास्त प्रमाणात बनवले जात नाहीत. सुरुवातीला आपण असल्या गोष्टींचा, खूप अशा गोष्टींचा विचार करतो, कारण आपण खूप नियम ऐकलेले असतात स्वामींच्या सेवेमध्ये. त्यामुळे आपलं मन अशांतत असताना आपण विचार करतो की मी स्वामींच्या सेवेत येऊ का नको, स्वामींचं गुरुपद घेऊ का नको. तुम्हाला सांगते की तुम्ही स्वामींच्या सेवेत आधी या. तुम्ही जेव्हा स्वामींच्या सेवेत येणार, जेव्हा तुमच्याकडनं जास्तीत जास्त स्वामींची सेवा होणार ना, तेव्हा आवर्जून तुमच्याकडनं ह्या गोष्टी, ज्या हे पदार्थ खाण्याची तुमची जी इच्छा होते ना, ती पूर्णपणे संपून जाते. आता तुमच्या घरामध्ये किंवा तुम्ही स्वतः ज्या दिवशी तुम्ही असे पदार्थ खाणार आहात, शक्यतो मी तर सांगते की जे स्वामी भक्त, म्हणजे जो स्वामींचा भक्त आहे ना, जो सेवेमध्ये आहे, अशा व्यक्तींनी तरी मांसाहारी पदार्थ पूर्णपणे वर्ज्य करावे असं मी तर सांगत आहे. आणि मला असं वाटतं की जी स्वामींची सेवा करते ना, अशी व्यक्तीला असे पदार्थ खाण्याची इच्छा होतच नाही. आणि जरी तुमची इच्छा झाली एखाद्या दिवशी चुकून तुमच्याकडनं, बाबा असे पदार्थ मी खाल्ले आहेत, तर तुम्हाला एक सांगते, त्या दिवशी तुम्हाला स्वामींची कोणतीही सेवा करायची नाही. त्या दिवशी तुम्हाला सेवाच करायची नाही. दुसऱ्या दिवशी तुम्हाला डोकं वगैरे स्वच्छ धुवायचं आहे, आंघोळ करायची आणि त्यानंतर आपल्याला पुढची स्वामींची सेवा करायची. ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. आता अजून एक नियम असा आहे बघा, काहीच्या घरामध्ये असं असतं मांसाहारी पदार्थ बनवून द्यावे लागतात. तर पहिल्यांदा तुम्हाला एक गोष्ट सांगते की तुमच्या घरामध्ये कोणत्या दिवशी तुम्ही मांसाहारी पदार्थ बनवता हे प्रत्येकाच्या घरातलं प्रत्येकाला माहिती असतं. ज्या दिवशी तुम्हाला वाटते की मला असे पदार्थ आज बनवून द्यावे लागणार आहेत घरामध्ये, त्या दिवशी तुम्हाला सांगते की तुम्हाला हे जे अध्ययन आहे किंवा स्वामींची जी पण तुमची सेवा आहे ना,
ती सेवा तुम्हाला सकाळी देवपूजा झाल्या झाल्या तिथेच बसून करून घ्यायची आहे. पहिल्यांदा आपल्याला आपली सेवा सकाळी लवकर उठल्या उठल्या करून घ्यायची आहे आणि त्यानंतर दुपारनंतर तुम्ही ज्या पण वस्तू घरामध्ये आणलेल्या आहेत, ज्या इतर व्यक्तींना बनवून देता म्हणजे मांसाहारी पदार्थ, तर ते तुम्ही बनवून देऊ शकता. पण अशा पदार्थांना हात लावल्यानंतर किंवा असे पदार्थ बनवून दिल्यानंतर स्वामींच्या मार्गातील कोणतीही सेवा आपल्याला त्यानंतर संध्याकाळची करायची नाही. या गोष्टींची काळजी घ्या, हा नियम पाळा. कारण खूप स्वामी भक्त असे असतात, त्यांच्याकडनं नकळत चुका होत असतात की असे पदार्थ तर ते बनवून देतात घरामध्ये सर्वांना आणि त्यानंतर ते तोंड वगैरे धुतात आणि पुन्हा ते सेवेसाठी बसतात. पण ही गोष्ट ना चुकीची आहे, पूर्णपणे चुकीची आहे बघा. ह्या सेवेला काही अर्थ नसतो. आता दुसरी गोष्ट कोणती, स्वामींच्या सेवेत आलो म्हणजे आपण नुसती सेवा करायची, पूजा करायची का? तर असं नाही. तुम्हाला एक सांगते की स्वामी महाराजांना आपले कर्मसुद्धा बघत असतात. आपण दुसऱ्यांसोबत वागताना किंवा एखाद्याची निंदा करायची, तुम्ही जर एखाद्याची निंदा केली, एखाद्याला नावं ठेवली किंवा एखाद्याला जर अपशब्द बोलले, तर तुम्ही किती जरी स्वामींची सेवा केली ना, तर त्या सेवेचा तुम्हाला कधीही अनुभव येणार नाही. स्वामींच्या सेवेत आलो, स्वामींचं गुरुपद आपण घेतलं म्हटल्यानंतर स्वामींचे आचार विचार सुद्धा स्वतःच्या आचरणात आणायचे. स्वामींनी काय सांगितले? स्वामीने सांगितले कधी कुणाला अपशब्द बोलायचे नाही, कधी कुणाची निंदा करायची नाही, चांगलं कर्म करत राहायचं बघा. समोरच्या व्यक्तीनं जरी तुम्हाला काही वाईट बोललं तर ते त्या व्यक्तीचं कर्म असतं आणि त्या वाईट कर्माची शिक्षा ही देव तिला आज ना उद्या नक्कीच देत असतो. पण आपण एक स्वामी भक्त असतो बघा. जरी तुमच्याकडनं काही नकळत चुका झाल्या तरी सुद्धा तुम्ही क्षमा मागा, पण वाईट कर्म करू नका. जर तुमचे कर्म जर वाईट असतील ना, तर तुम्ही किती जरी सेवा केली आणि किती जरी स्वामींच्या सेवेत राहिला ना, तरी सुद्धा त्या सेवेचा तुम्हाला कधीही अनुभव येणार नाही. हा नियम तुम्हाला स्वामींच्या सेवेत पाळायचा आहे. स्वामींचे विचार आचार आपल्या स्वतःच्या आचरणात आपल्याला आणायचे आहेत. स्वामींनी आपल्याला काय शिकवलंय? स्वामींनी गरजू गरीब व्यक्तींना मदत करायला शिकवले. तुम्हाला गरजू गरीब व्यक्तीबद्दल तुमच्या मनामध्ये एक सहानुभूती पाहिजे, मनामध्ये प्रेम पाहिजे. महाराज तुम्ही केलेल्या सेवेचा अनुभव तुम्हाला नक्की देतील आणि लवकर देतील बघा. यासाठी सांगते की जे स्वामी भक्त स्वामींच्या सेवेत नवीन होते त्यांच्यासाठी हेच नियम होते आणि या नियमाचं पालन आवर्जून करा आणि आपल्या घरामध्ये स्वामी महाराजांची सेवा करा. हळूहळू सेवा वाढवा. तुम्ही बघा तुमच्या आयुष्याचं सोनं होईल. कारण स्वामींच्या सेवेत आल्यानंतर ना आपल्या आयुष्यामध्ये जे आपल्याला कधी मिळालंच नाही ते सुद्धा मिळतं आणि तुम्ही मन एकाग्र करा आणि मनापासून सेवा करा. स्वामींवर अखंड विश्वास ठेवा. अशक्य वाटणाऱ्या गोष्टी सुद्धा ह्या तुम्हाला शक्य होतील. आजच्या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला जी माहिती दिली ती माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नक्कीच सबस्क्राईब करा. भेटू आता नेक्स्ट व्हिडिओ. पण सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी.